पत्रकार राजेश ढोले यांना धम्मभूषण पुरस्काराने गौरव. 34व्या धम्म परिषदेत राजेश ढोले यांचा सन्मान सोहळा संपन्न. निर्भीड पत्रकारितेची दखल, राजेश ढोले धम्मभूषण पुरस्काराचे मानकरी. वटफळी येथे धम्म परिषदेत पत्रकार राजेश ढोले यांचा सन्मान. समाज प्रबोधन व पत्रकारितेतील योगदानाला धम्मभूषण सन्मान. बौद्ध धम्ममूल्यांच्या प्रचारासाठी राजेश ढोले यांना पुरस्कार. पुसदचे पत्रकार राजेश ढोले धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित. धम्म परिषदेत सामाजिक व पत्रकारितेतील कार्याचा गौरव. महाबोधी संस्थेतर्फे पत्रकार राजेश ढोले यांना मानाचा पुरस्कार. समता, बंधुता व निर्भीड लेखणीचा सन्मान, राजेश ढोले गौरवित. धम्मभूषण पुरस्काराने पत्रकारितेतील मूल्याधिष्ठित कार्याचा गौरव. पत्रकार राजेश ढोले यांना धम्मभूषण पुरस्कार प्रदान. 34व्या धम्म परिषदेत गौरवपूर्ण सन्मान. नमस्कार, आपण बघत आहात सत्ताशाही न्यूज चॅनल. समाज प्रबोधन, निर्भीड पत्रकारिता आणि बौद्ध धम्ममूल्यांचा सातत्यपूर्ण प्रसार करणारे उपसंपादक, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश मोतीराम ढोले यांना धम्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वटफळी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी आयोजित 34व्या धम्म परिषदेत महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांच्या वतीने हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक तसेच दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मीनगर, बोरगडी, पुसद येथील रहिवासी राजेश ढोले यांच्या पत्रकारितेतील व सामाजिक क्षेत्रातील कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली. पुरस्कार स्वीकारताना ते सपत्नीक व सहकुटुंब उपस्थित होते. या भव्य धम्म परिषदेला देश-विदेशातील भिक्खू संघ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉक्टर नागघोष महाथेरो अध्यक्ष, भदंत डॉक्टर हर्षबोधी महाथेरो उपाध्यक्ष आणि डॉक्टर HR धम्मदीप महाथेरो सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे पदाधिकारी, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. समाजातील उपेक्षित घटकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे निरपेक्ष पत्रकारिता, संविधानिक मूल्ये, समता, बंधुता आणि बौद्ध धम्मविचार यांचा सातत्याने प्रचार प्रसार, बौद्ध संस्कृती व इतिहासावरील लेखन तसेच सामाजिक समरसतेसाठी केलेले कार्य आणि वैयक्तिक जीवनातील करुणा, शील व प्रज्ञेचा अवलंब या सर्व कार्यामुळेच राजेश ढोले यांना धम्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. या सन्मानामुळे पुसद तालुक्यासह परिसरातील समाज बांधव, पत्रकार बांधव, इष्टमित्र आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून राजेश ढोले यांचं अभिनंदन करण्यात येत असून सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. सत्ताशाही न्यूज चॅनल प्रतिनिधी विजय काळे, यवतमाळ.